या फोटोतल्या माणसाला कुठे पाहिलं? नाही. बोला निकम सर. हां, पाटील साहेब, हिमालय. नमस्कार. मला तुमचं रेस्टॉरंट चेक करायचं, प्लीज उघडा. सगळे रेकॉर्ड्स मला चेक करायचे. एक मिनिट. एक काम करा, 3 मार्चच्या पुढच्या 3 दिवसाची रेकॉर्ड म्हणा. 3 दिवस ही दोघं इथे होते. तुम्ही यांना ओळखता? नाही सर. बरं, मला हे सगळं रेकॉर्डिंगचं फुटेज पाहिजे. सर, विकास रत्नागिरीच्या फूड जॉईंटच्या CCTV कॅमेऱ्यात दिसला. 3 दिवस तो इथे होता आणि त्याच्याबरोबर एक मुलगी पण होती. दोघं एकमेकांच्या प्रेमात होते असं वाटतंय. ती मुलगी कोण होती? इथलं कोणी त्यांना ओळखत नाही. पण सर, एक खास गोष्ट असते की विकासकडे 2 मोबाईल दिसले मला आणि त्या मुलीचा असा वेगळा मोबाईल पण होता. अच्छा, म्हणजे विकासकडे अजून एक नंबर आहे जो आपल्या रेकॉर्डमध्ये नाही आहे. एक काम करा, तिथल्या हॉटेल लॉजिंग बोर्डिंगची इन्क्वायरी करा. तो 3 दिवस कुठे राहत होता ते शोधून काढा. ओके सर, मी तुम्हाला 3 दिवसाचा CCTV फुटेजही पाठवतो. ओके, त्याआधी त्या मुलीचा फोटो मला पाठवून द्या. ओके सर. काय ही कोण पोरगी आहे हो आमच्या विकास सोबत? तेच तर विचारायला आलोय. ह्या मुलीला तुम्ही कधी कुठे पाहिलं होतं का? विकासच्या तोंडून कधी हिच्याविषयी ऐकलं होतं का? नाही हो साहेब, आमचा विकास कधीच असला वंगा कामात नसायचा हो बिचार. बरं, विकासच्या हातामध्ये हा जो काही दुसरा मोबाईल दिसतोय हा कुठे आहे? त्याच्याकडे तर एकच मोबाईल होता. त्याच्याकडे दुसरा मोबाईल होता तर कधी सांगितलं नाही आम्हाला तसं. साहेब, तुम्ही या सटवीला आधी पकडा. तिच्याचमुळे जीव गेला असेल हो माझ्या पोराचा. जर विकासला गर्लफ्रेंड होती तर त्याच्या मोबाईलमध्ये सोशल नेटवर्किंग साईटवर किंवा त्याच्या मित्रांपैकी कोणालाच काही कल्पना नाही? सर, कदाचित त्याने मुद्दामूनच उल्लेख केला नसेल किंवा त्याच्याबरोबर तिचं अफेअर आहे हे त्याला कुठे त्याचा पुरावाच ठेवायचा नसेल. कदाचित त्याच्या दुसऱ्या नंबरवरून तो तिच्याशी संपर्कात असेल. त्याचा दुसरा नंबर मिळाला ना तर ती मुलगी कोण हे आपल्याला शोधून काढता येईल आणि कदाचित त्याच्या मारेकऱ्यांचाही आपल्याला काही तपास मिळेल. दीपा, जर आपल्याकडे 2 मोबाईल असतील आणि त्यापैकी जर पहिला सापडत नसेल तर आपण दुसऱ्या मोबाईलवरून पहिल्या नंबरला कॉल देतो. बरोबर. जर रिंग वाजली, मोबाईल सापडला. विकासने सुद्धा नक्कीच कधीतरी त्याच्या पहिल्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलला कॉल केला असणार आहे. त्याचा नंबर इश्यू झाल्यापासूनचे त्याचे सगळे कॉल डिटेल्स शोधून काढा. येस सर. राईट. ही दोघं या लॉजला उतरली होती? नाही सर. सर, विकासच्या मोबाईलचे नंबर इश्यू झाल्यापासूनचे डिटेल्स. या नंबरवर विकासने फक्त एकदाच कॉल केला आणि हा नंबर विकासकडे सेव्ह पण नाही आहे. या नंबरचे सगळे डिटेल्स मागून घ्या. अरबाज, आपल्या प्रेमाबद्दल आईला कळलंय. आता आपलं कसं होईल? हे बघ, तू काळजी नको करू. मी आहे ना, आपण काहीतरी मार्ग काढूयात. अरे, तिने माझा मोबाईलही काढून घेतलाय आणि कुठल्याही क्षणी आता ती हे सगळं बाबांना सांगेल. बाप रे यार, तेरे बाप को समझे तो प्रॉब्लम हो जाएगा यार. प्लीज काहीतरी कर अरबाज, प्लीज. हे बघ, आपण काय पाप नाही केले, आपण प्रेम केले, वो भी सच्चे दिल से. मग आपण कशाला कोणाला घाबरायचं? काय झालं रेश्मा? बोल.
होता मुलगा तो? बोल, कोण होता मुलगा तो? बोल, कोण होता मुलगा तो? बोल. बोलण्याच्या खांडोळी करण तुझी. हा, आपल्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगायला निघालीस होय? हा? तुमचं काय लक्ष असतं? काय लक्ष असतं तुमचं मुलीकडे? अहो मी तिला समजवायचा खूप प्रयत्न केला होता पण तिने माझं ऐकलं नाही. गच्चीवरनं तिला भेटायला एक मुलगा यायचा तर मी तिचा मोबाईल पण काढून घेतला होता आणि बोलायचं नाही सांगितलं होतं पण तिने माझं बिलकुल ऐकलं नाही. हे तुम्ही मला आत्ता सांगताय? तुम्हाला तर अरे आपल्या घरचं कोकरू आहे रे हे. आधी तो जो पोरगा होता त्याला हुडकून काढा, तुकडं करा त्याचं. या पोरीला बी मारून टाका. काय नाव आहे त्याचं? बोल, बोल नाही तर तुला मारून टाकतो. बोल. अरबाज, त्या माणसाने बाबांना सगळं सांगितलंय. बाबा आणि काका आज रात्री मला मारून टाकणार आहेत आणि तुलाही. ऐसे कैसे मार डालेंगे? अरे आपण काय पाप नाही केले, प्रेम केलं यार. त्या माणसाला प्रेम कळत नाही अरबाज. मला मरायचं नाहीये, मला जगायचंय, मला तुझ्याबरोबर लग्न करायचंय. आपण अशी हार नाही मानायची. रेशमा, मेरे को बता, अगर जंगल में कोई खूंखार जानवर तेरे सामने आ जाएगा तर तू काय करशील? पळून जाईन मी. हम भी भाग जाएंगे. पण कुठेही पळून गेलो ना तरी ते आपल्याला शोधून काढतील आणि मारून टाकतील. आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू ना. हे विष पिऊ आणि आपण दोघं आत्महत्या करून टाकू. मग तर त्यांना विश्वास पटेल की आपलं प्रेम खरं होतं ते. हे विष आहे. हो, कारमध्ये वापरलं जाणारं केमिकल आहे. देखतो क्या रफ्तार, क्या हुआ? तो देख लो क्या प्रॉब्लम है. अरे क्या तू भी वनटा ऐसे करता है, नहीं तो क्या हो गया? ये खोलने गया तू क्या खोल रहा है? वा, जाग झालं की. चेक करा. मैडम जी बताइए तो हुआ क्या है? मेहंदीने बॉम्बची धमकी देणारे फोन आणि ईमेल केले. क्या? नहीं नहीं मैडम, मेरा बेटा ऐसा नहीं कर सकता. कोकणाचे काय एकही गोष्ट सुद्धा कामा नाही. इथल्या सगळ्या गोष्टी जप्त करा आणि या घराला सील करा.